Devanand has always played Devanand. Guide मध्ये सोसायटीत विलन. लोक ॲनिमल वगैरे असे चित्रपटांची नावं घेतात किंवा टॅरेंटिनोचे चित्रपट, बट हेनिकेचे चित्रपट खरंच म्हणजे खूप डेअरिंग असलेली माणसं बघू शकतात. मेथड ऍक्टिंग जो प्रकार आहे तो भारतामध्ये खूपच घाण इंटरप्रेट केला जातो. सत्यजित रेला इनफॅक्ट खूप कॉन्फिडन्स आला होता की ते एक असा चित्रपट बनवू शकतात जो सोशल सिच्युएशन खूप जास्ती सांगू शकतो. भारतामध्ये एक चित्रपट बनला होता बिमल रॉयचा दो बिघा जमीन. तो खूप जास्ती इन्फ्लुएन्स होता इटालियन सिनेमाच्या त्या मुवमेंट पासून. ज्यावेळेला वर्ल्ड वॉर 2 झाली तेव्हा इटलीची आर्थिक अवस्था खूप खराब होती. तिकडच्या फिल्म मेकर्सकडे पैसे नव्हते फिल्म्स बनवायला. तसं इटालियन मध्ये एक सुशाईन नावाचा पिक्चर आलता, तसंच हिंदीमध्ये बूट पॉलिश नावाचा राज कपूरचा पिक्चर होता. तुला काय वाटतं की दोन पिक्चर मध्ये डिफरन्स काय आहे? गॉडफादरचे 3 मूवीज आणि एक गुडफेलसचा. स्कॉर्सीच्या चित्रपटांमध्ये आपल्याला व्हॉइस ओव्हर खूप जास्ती वापरलेला सापडतो आणि कोपोला तेवढा वापर नाही करत. बट मी एक कुठेतरी बघितलं होतं की शोले कुठून तरी इन्स्पायर्ड आहे. सर्जिओ लिओनीची आणि अकिरा कुरोसावाच्या चित्रपटांपासून तो इन्स्पायर आहे. चॅप्लिनचे पिक्चर आय थिंक आर लार्जर दॅन लाईफ. इनफॅक्ट तुम्ही जर का पाहिले असतील ते मॉरली सुद्धा तुम्हाला खूप गोष्टी सांगतात. गॉडफादर मध्ये जो त्याचा मुलगा असतो मायकल, जो मेन गॉडफादर दाखवले, सो त्यांच्यामध्ये तू म्हटलं की डेंजरस तुला कोण वाटलं सगळ्यात जास्त? मायकलचं जे कॅरेक्टर आहे अल पॅचिनोचं, डेंजर नाही म्हणू शकत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे सिनेपेशा या पॉडकास्टमध्ये. आजच्या पॉडकास्टचा विषय हा आहे की वर्ल्ड सिनेमा. सो वर्ल्ड सिनेमामध्ये आता काय चाललंय किंवा आधी काय झालं आणि त्याबद्दल यंग जनरेशन म्हणजे आमची मतं काय आहेत, ओपिनियन्स काय आहेत किंवा अभ्यास काय, हे जाणून घेण्यासाठी आम्ही बोलवलंय आमच्या मित्राला. त्याचं नाव आहे शुभम राजापूरकर आणि त्याचा मीडिया क्षेत्रामध्ये खूप सारा अभ्यास आहे, प्लस तो वर्ल्ड सिनेमा खूप स्टडी करतो. तर आपण आज जाणून घेणार आहोत की यंग जनरेशन वर्ल्ड सिनेमाबद्दल काय विचार करते. सो हाय शुभम. हॅलो. स्वागत आहे तुझं या भागात. पहिलाच प्रश्न आम्हाला विचारायचा होता की वर्ल्ड सिनेमामध्ये तुझा आवडता डिरेक्टर कोण आहे, की तुला तो ऑल टाइम तुला फेवरेट वाटतो? नाही, असं एक कुठला दिग्दर्शक नाहीये की जो मला आवडतो. असे भरपूर दिग्दर्शक आहेत. म्हणजे वर्ल्ड सिनेमाने भारत पण येतो. आपल्या देशात सुद्धा भरपूर दिग्दर्शक आहेत जे बाहेरच्या दिग्दर्शकांपासून इन्फ्लुएन्स आहेत. बट मोस्टली मला जे दिग्दर्शक आवडतात ते युरोपियन जास्ती आहेत आणि काही अमेरिकन दिग्दर्शक आहेत. त्यांचे सिनेमे मी थोडे जास्ती पाहिलेले आहेत, त्यामुळे त्यांचे फिल्म मेकिंगचे जे काम आहे ते मला जास्ती प्रभावित करतं. वर्ल्ड सिनेमामध्ये तू म्हटला की तुला तू इंडियामध्ये पण तू म्हटला की इंडिया पण त्यामध्ये गोष्टी हो आहे. सो मला हे विचारायचं होतं की जेव्हा वर्ल्ड सिनेमा किंवा बाहेरच्या देशांमध्ये जे सिनेमे चालले होते तर त्या काळात नवीन नवीन एक्सपेरिमेंट होत होते, तर त्या काळात भारतामध्ये त्याच पॅरलली भारतामध्ये काय चाललं होतं की त्या काळात कोणते कशा प्रकारचे कशा धाटणीचे सिनेमे होते आणि त्याचा सोसायटीवर इम्पॅक्ट कसा पडत होता? इटालियन न्यू रिअलिझम नावाचा एक सिनेमामध्ये मुवमेंट घडली होती आय थिंक 1940च्या दरम्यानमध्ये. ज्यावेळेला वर्ल्ड वॉर 2 झाली तेव्हा इटलीची आर्थिक अवस्था खूप खराब होती आणि तिकडच्या फिल्म मेकर्सकडे पैसे नव्हते फिल्म्स बनवायला आणि त्यांना असे फिल्म्स बनवायचे होते की जे तिकडची सोशल सिच्युएशन जे आहे स्ट्रक्चर ते सोशल सिच्युएशन जे आहे इकॉनॉमिक स्ट्रक्चर ते सांगतील, जे सिनेमात त्यांना पाहायला मिळेल बेसिकली. तर विक्टर डी सिका, लुकियानो विन्स्कोटो, फेलिनी असे काही दिग्दर्शक होते तिथं. आणि बायसिकल थीफ, सुशाईन, उंबर्टो डी, ऑब्सेशन हे असे चित्रपट त्यावेळेला इटालियन न्यू रिअलिझम मध्ये होतो. इटालियन न्यू रिअलिझम वर्क त्यावेळेला करू शकली, आता नाही करू शकत. आणि त्याचा प्रभाव भारताच्या दिग्दर्शकांवरती असा झाला की भारतामध्ये एक चित्रपट बनला होता आय थिंक बिमल रॉयचा दो बिघा जमीन. तो खूप जास्ती इन्फ्लुएन्स होता वर्ल्ड सिनेमाच्या इटालियन सिनेमाच्या त्या मुवमेंट पासून. खास करून त्या मुवमेंटमध्ये अनप्रोफेशनल ऍक्टर्सला कास्ट केलं गेलं होतं. बायसिकल थीफ मधला जो फेमस मुलगा आहे लहान, किंवा त्याची जी बायको आहे त्या कॅरेक्टरची, किंवा तो जो मेन कॅरेक्टर आहे, त्यांना ते काही प्रोफेशनल ऍक्टर्स नव्हते. ही गोष्ट वेगळी आहे की विक्टोरिया डिसिका स्वतः फार मोठा प्रोफेशनल ऍक्टर होता त्या काही, बट ते ऍक्टर्स प्रोफेशनल नव्हते.
त्यांनी कास्ट केलं आणि त्यांच्याकडून काम करून घेतलं आणि त्यांचं काम एवढं रिअल होतं की ते आपल्याला वाटत नाही की ते प्रोफेशनल ऍक्टर्स नाहीयेत. तसेच भारतामध्ये सिनेमे बनले, जसं दो बिघा जमीनचं नाव मी घेतलं. दो बिघा जमीन मध्ये बलराज साहनी होते. बट अजून एक चित्रपट बनला होता जो त्या घटनांमुळे खूप जास्त इन्फ्लुएन्स झाला होता. तो आहे होता पथर पंचली, सत्यजित रेंचा. सत्यजित रे हे त्या मुवमेंट पासून खूप जास्त इन्स्पायर होते. इनफॅक्ट दो बिघा जमीनमुळे सत्यजित रेला इनफॅक्ट खूप कॉन्फिडन्स आला होता की ते एक असा चित्रपट बनवू शकतात जो सोशल सिच्युएशन खूप जास्ती सांगू शकतो त्या वेळेची. आणि पत्थर पंचलीमध्ये भले प्रोफेशनल ऍक्टर्स असतील, बट तो पिक्चर खूप जास्ती इन्फ्लुएन्स होता रेनच्या बाकी चित्रपटांपेक्षाही जास्ती इटालियन न्यूरिलिझम. रेनचे जेवढे चित्रपट आहेत त्यामधलं सगळ्यात जास्त तुला आवडता पत्थर पांचालीचा आहे म्हणजे? नाही, मला नायक पर्सनली सगळ्यात जास्त आवडतो. अच्छा. उत्तम कुमारचा. बट अजून एक चित्रपट होता, जसं इटालियन मध्ये एक सुशाईन नावाचा पिक्चर आलता, तसंच हिंदीमध्ये बूट पॉलिश नावाचा राज कपूरचा पिक्चर होता. तो सुद्धा पाम डिओरला नॉमिनेट झाला होता 1954 साली आय थिंक. आणि तो चित्रपट सुद्धा त्याच घटनेमुळे इन्स्पायर आहे. आपण मगाशी बोलता बोलता गँगस्टर सिनेमा, माफिया सिनेमा याच्याबद्दल खूप बोलत होतो. तर तू मगाशी उल्लेख केला की गॉडफादर किंवा गुडफेलास या दोन पिक्चर बद्दल तू बोललास. तर तुला काय वाटतं की दोन पिक्चर मध्ये डिफरन्स काय आहे? दोन पिक्चर त्या काळात जे झाले, गॉडफादरचे 3 मूवीज आणि एक गुडफेलासचा, सो त्या दोघांमध्ये डिफरन्स काय होता आणि सिमिलरिटी म्हणजे सिमिलर काय गोष्टी त्याच्यामध्ये होत्या? तुला काय वाटतं? सिमिलर गोष्टी ही होती, एक तर दोन्ही गँगस्टर मूवी, पहिली गोष्ट. बट जो मोठा डिफरन्स आहे दोन्ही दिग्दर्शकांमध्ये, खास करून कोपोला आणि स्कॉर्सेसी, दोघांची स्टाईल खूप वेगळी आहे एकमेकांपासून. स्कॉर्सेसीच्या चित्रपटांमध्ये आपल्याला व्हॉइस ओव्हर खूप जास्ती वापरलेला सापडतो आणि कोपोला तेवढा वापर नाही करत. बट मेजर डिफरन्स हा आहे की गॉडफादर मधला जो गुन्हेगारी क्षेत्र जे चालतं, गँगस्टर माफिया जे वर्ल्ड आहे, त्याच्यामध्ये सामान्य माणसाचा तेवढा मोठा रोल नाहीये. ते त्यांचे जे व्यवसाय चालतात, बिझनेस चालतात, ते त्यांच्यापर्यंतच राहतात. बट गुडफेलस मध्ये तसं नाहीये. गुडफेलस मध्ये एक सामान्य माणूस सुद्धा गँगस्टर असू शकतो, ही गोष्ट आपल्याला गुडफेलस म्हणून समजते. ज्या वेळेला त्याचा इनफॅक्ट तो मोनोलॉग आहे की आय वॉन्टेड टू बी अ गँगस्टर, आय ऑलवेज वॉन्टेड टू बी अ गँगस्टर, हा असं काहीतरी. तर तो बेसिकली तो काय कुठल्याही गँगस्टरचा मुलगा नसतो. तो एक साधारण मुलगा असतो जो एका स्ट्रीटवरती राहणारा असतो आणि त्याला गँगस्टर बनायचं असतं. आणि त्याचा जो प्रवास आहे, हेनरी हिल आय थिंक त्याचं नाव असतं, त्याचा जो प्रवास आहे आपल्याला त्यात. बट दोन्ही पिक्चर मध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ते म्हणजे फॅमिली. दोन्ही चित्रपटांमध्ये फॅमिली ही खूप मोठी मॅटर करते. बट स्कॉर्सेसी हा इटालियन पिक्चर विटोनी नावाच्या एका चित्रपटांपासून फेलिनीच्या इन्स्पायर झाला होता हा चित्रपट बनवण्यासाठी, आणि मीन स्ट्रीट सुद्धा इनफॅक्ट. आणि दोन्ही कादंबरी आहे. गुडफेलिस सुद्धा एक कादंबरी आहे. बट गुडफेलिस जे पिक्चर आहे तो एका खऱ्या माणसावरती भेटलेला चित्रपट आहे. आणि गॉडफादर हा इन्स्पायर्ड बाय सिसालियन माफिया इन अमेरिका 1940s-50sच्या दरम्यान, तेव्हापासून जास्ती इन्स्पायर आहे. सो तू मगाशी म्हटलं की गॉडफादर मध्ये जो त्याचा मुलगा असतो मायकल, आणि जो मेन गॉडफादर दाखवले मार्लन ब्रँडो, विटो कॉर्लियाने, सो त्यांच्यामध्ये तू म्हटलं की डेंजरस तुला कोण वाटलं सगळ्यात जास्त, की बाबा हा जरा डार्क वाटला मला, किंवा याची पॉवर फील झाली? मला पर्सनली मायकलचं जे कॅरेक्टर आहे अल पचिनोचं, ते जास्ती डेंजर नाही म्हणू शकत, ते खूप जास्त इंटरेस्टिंग वाटलं. कारण असं आहे की तो शिकलेला आहे. शिक्षित गुन्हेगार हा जास्ती जबरदस्त डेंजर असतो. म्हणजे असं डेंजर म्हणलं तरी चालेल. नाना पाटेकरांच्या सुद्धा एका मुलाखतीत त्यांनी हे मेन्शन केलेलं आहे. कारण बेसिकली त्याला सगळं स्ट्रक्चर माहिती असतं, ते वर्क कसं करतं, पॉवर काय असते, ती कंट्रोल कशी करते. पहिल्या पार्ट मध्ये आपण मायकलचं व्हर्जन जे बघतो, तो एक साधा माणूस असतो जो आय थिंक आर्मी मधून आलेला असतो. त्याच्यात जो चेंज होतो आणि त्याला ते समजतं की ही पॉवर आता त्याला सांभाळायची आहे, आणि तो जो ओव्हरऑल चेंज आहे, तो गॉडफादर 2 हा माझा जास्ती पर्सनली फेवरेट पिक्चर आहे. बट तो जो चेंज आहे आणि त्या पॉवर कंट्रोल करण्याच्या नादामध्ये त्याच्या जवळची लोक त्यापासून लांब जाणं, ही सो ऑब्सेस विथ पॉवर अँड कंट्रोलिंग, की तो जो प्रवास आहे त्याचा, तो मला जास्त फॅसिनेट करतो.
आणि मगाशी आपण जसं बोललो की म्हणजे आपलं बोलणं झालंच त्याच्यावरती की गुडफेलाज आणि गॉडफादर मध्ये हाच फरक आहे की बाबा एक तुम्हाला ऍडमायर करते आणि दुसरा तुम्हाला घाबरवतोय की बाबा तुमच्यासोबत पण असं काहीतरी होऊ शकतं. हा म्हणजे तुम्ही जर का स्कॉर्सिसी म्हणजे मला पर्सनली स्कॉर्सिसी का आवडतो माहिती का, तो तुम्हाला त्या मुमेंटला एन्जॉय करायला होतो हो आणि बेसिकली तुम्ही त्या कॅरेक्टरला ऍडमायर करायला लागता. हो एक पॉइंट नंतर तुम्ही वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट पाहिला असेल तर त्यात सुद्धा हे आहे. तुम्ही त्या कॅरेक्टरला ऍडमायर करायला लागता. बट हे तो सगळं फक्त काय स्टोरीच्या माध्यमातून नाही करत. तुम्ही त्याचे कॅमेरा अँगल्स बघा, त्याचा कॅमेरा कधी स्थिर नसतो. मला आय थिंक वाटतं एक पिक्चर होता किंग ऑफ कॉमेडी नावाचा, रोबर्ट डिनिरो होता त्यामध्ये, आणि त्यात तो फक्त फिल्म अशी आहे स्कॉर्सिसी आय थिंक ज्यामध्ये स्टॅटिक कॅमेरा मुवमेंट खूप जास्ती वापरले गेले बिकॉज तो एक स्टँडअप कॉमेडियनच्या जीवनावरती बेस होता. बट बाकी ओव्हरऑल ते जे चित्रपट आहेत त्यामध्ये कॅमेरा कधी एका जागी थांबत नाही, तो मुवमेंट करत राहतो. आणि प्लस गुड फिल्म्स मध्ये आय थिंक 17 गाणी आहेत कमीत कमी. हा, तर ते जे साऊंड ट्रॅक आहे, ती कॅमेरा मुवमेंट आहे, प्लस जम्प कट्स वापरलेत. पहिल्या सुरुवातीचा जो सिक्वेन्स आहे त्यामध्ये फ्रीज फ्रेम वापरली त्यांनी, जी फ्रान्सॉस ट्रुफॉर्टच्या 1959च्या 400 ब्लोज मधनं आय थिंक इन्स्पायर झालता स्कॉर्सिसी. आणि तो जो ट्रॅकिंग शॉट आहे तो विटोनी नावाचा आय थिंक एक पिक्चर आहे, मी तुम्हाला मगाशी बोललो होतो फॅलिनीच्या, त्याच्यामधनं इन्स्पायर आहे. असे भरपूर साऱ्या गोष्टींपासून त्यांनी एकत्र करून तो चित्रपट बनवला आहे. बट मेन आहे की तो एक स्टायलिस्टिक अप्रोच जो आहे चित्रपटाला, तो गॉडफादर मध्ये नाहीये तेवढा जेवढा गुड फिल्म्स मध्ये आहे. कारण दोन्ही चित्रपटच वेगळे आहेत, दोन्ही चित्रपटांचा काळच वेगळा आहे. गॉडफादर ही कथा खूप गंभीर आणि म्हणजे ती इज मोर अबाउट फॅमिली स्ट्रक्चर, पॉवर, वर्क कशी करते. आणि गुड फिल्म्स ही ओव्हरऑल एक सामान्य माणूस पण गुन्हेगार असू शकतो आणि त्याचा प्रवास आहे बेसिकली. तू मगाशी आपण बोलत असताना बऱ्याचदा आपण हे होतं की इराणियन सिनेमा बद्दल आपण बोलतो, त्यांच्या शॉर्ट फिल्म पण आपण खूप सारे बघतो, त्यामध्ये खूप रिअलिझम असतं त्यांच्या पूर्ण फिल्म्स आणि शॉर्ट फिल्म्स मध्ये. तुला काय वाटतं की इराणियन सिनेमाचा पीक पॉइंट कुठला होता किंवा आता येईल किंवा काय आहे? पर्सनली मी इराणियन सिनेमा जास्ती नाही पाहिलेला आहे, बट इराणियन सिनेमाचे जे अब्बास किरोस्तामीचे जे चित्रपट होते ते मोस्टली ऑब्झर्वेशनल लॉजिक जास्ती वापरायचे. त्यामध्ये सब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू जास्ती नसायचा. त्यांना इंटरेस्ट होता सोसायटीला दाखवण्यामध्ये जशी आहे त्या पद्धतीची. मुळात सिनेमा रिअल नसतो, इट इज अ इंटरप्रिटेशन ऑफ रियालिटी, पहिली गोष्ट म्हणजे. बट इराणियन सिनेमा वॉज मोर इंटरेस्टेड इन शोईंग की लोक कशी आहेत, त्यांचा एकमेकांशी संबंध कसा आहे, त्यांना ते ज्या ठिकाणी राहतायत त्या ठिकाणी त्यांचा संबंध कसा आहे. एक ते इराणियन्स एक खूप फेमस फिल्म आहे आय थिंक टेस्ट ऑफ चेरी नावाची, आणि क्लोजअप नावाची एक फिल्म आहे. क्लोजअप मध्ये अब्बास किरोस्तामीनी डॉक्युमेंटरी स्टाईल फुटेजनी रेकॉर्ड केलंय ते. म्हणजे त्या स्टोरीज अशा स्टोरीज आहेत की त्यामध्ये हिरो कोणी नाहीये आणि विलन कोणी नाहीये, सामान्य माणूसच त्याच्या चित्रपटांमध्ये हिरो बनतो. बट हे सगळं कॅप्चर फक्त त्यांनी स्टोरीतनं नाही केलेले, त्यांनी ऑब्झर्वेशनल लॉजिक वापरलंय. मोस्टली लॉंग टेक्स असतात त्यांच्या चित्रपटांमध्ये. जर का एक कॅरेक्टर ह्या ठिकाणाहून या ठिकाणी जात असेल तर ते मध्ये कट नाही करत, कट केलं तर ती मुवमेंट ब्रेक होऊन जाते. त्यामुळं तू आता म्हणला की त्यांना म्हणजे कुठल्याही कॅरेक्टरला ती लोक फक्त माणूस म्हणून दाखवतात, एक हिरो नाही किंवा विलन म्हणून नाही. हा, बिलकुल नाही. तर आपण बऱ्याचदा काही आपले हिंदी सिनेमे बघितलेत की ज्यामध्ये आधी खूप असं व्हायचं की हिरो आणि विलन हे नसायचं आणि तो एक माणूस म्हणून दाखवायचं. याचं उदाहरण म्हणजे गाईड, आपण अशी बोलतो. नाही, गाईड मध्ये सोसायटीच विलन आहे ऍक्च्युली. पण जो मेन कॅरेक्टर आहे त्याच्याबद्दल म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे ते एक्सप्लोर केलं त्या स्टोरीमध्ये अख्ख्या, सो त्यामध्ये तुला काय वाटतं की गाईड त्या काळातला एक प्रोग्रेसिव्ह पिक्चर होता की बाबा ते परत नाही का कुठून तरी रिमेक झाला आणि मग ती स्टोरी होती आणि मग ते आलं, किंवा ती नवीनच कन्सेप्ट होती अगदीच? नाही, रिमेक तर नाही येतो, बट तो इन्स्पायर होता स्टार इज बॉर्न पासून. स्टार इज बॉर्न जो एक चित्रपट आहे हॉलिवूडमध्ये खूप फेमस आहे, ज्याच्यावरती हिंदीमध्ये आशिकी 2 पण बनला. आणि आता आय थिंक 4-5 वर्षापूर्वी ब्रॅडली कूपर आणि लेडी गागाचा एक चित्रपट आलता स्टार इज बॉर्न. हा चित्रपट खूप जुना आहे, आय थिंक 50च्या काळातला आहे. त्याच चित्रपटाच्या काही म्हटले पूर्ण नाही बट एलिमेंट्स आपल्याला गाईडमध्ये सापडतात, जे आर के लक्ष्मणच्या नॉवेलमध्ये सुद्धा आहे, आर के नारायणच्या नॉवेलमध्ये, सॉरी, त्यांच्या नॉवेलमध्ये सुद्धा आहे. गाईड तसा प्रोग्रेसिव्ह म्हणजे होता त्या काळात, कारण एक
म्हणजे त्या पिक्चरची स्टोरीज खूप कॉम्प्लिकेटेड आहे. इनफॅक्ट एक मॅरिड वुमेन एका माणसासोबत राहणं लिव्हिंग मध्ये त्या काळात 1965 मध्ये आय थिंक हे खूपच म्हणजे वेगळी संकल्पना आहे. ही आजच्या काळात सुद्धा लोक एक्सेप्ट करतील का नाही हे मला माहित नाही. बट मोस्ट प्रॉब्ली ती गोष्ट इंटरेस्टिंग का वाटती, कारण देवानंदचं कॅरेक्टर त्यामध्ये जास्ती इंटरेस्टिंग आहे. देवानंद हॅज ऑलवेज प्लेड देवानंद पहिली गोष्ट. आणि देवानंद राजू गाईडचं जे कॅरेक्टर प्ले करतो तर ते ऍक्च्युली आपल्याला कॅची होऊन जातो आपण. आणि असं नाहीये की त्या चित्रपटात विलन नाहीये, विलन आहेत त्या चित्रपटामध्ये, बट ते इट्स मोर लाईक अ कॅरिकॅचर टाईप कॅरेक्टर. किशोर साहू आय थिंक त्या ऍक्टरचं नाव होतं, जे रोजीचा जो नवरा दाखवलाय गाईड मध्ये, ते कॅरिकॅचर टाईपच आर्किओलॉजिस्ट असतो तो बेसिकली. बट गाईड मला पर्सनली आवडायचं कारण देवानंद तर आहेच, वहीद रेहमानचा अभिनय सुद्धा आहे, विजय आनंदचं डिरेक्शन, बट त्याची सिनेमॅटोग्राफी फिल्म हिस्ट्रीनी केली होती. आणि कलर्सचा जो वापर आहे किंवा त्या पिक्चर मध्ये लागोपाठ 2 गाणी एकत्र आहेत. अजून म्हणजे ऍक्च्युली ती खूप स्पिरिच्युअल फिल्म आहे, बट त्यांनी खूप सोप्या शब्दात ती मांडायचा प्रयत्न केलेला आहे. सो 1950 मध्ये जे काही हॉलिवूडमध्ये लोक आली तर त्यामध्ये एक स्टेला ॲडलर सुद्धा आली. हो. तर तिच्याबद्दल तुला काय म्हणणं होतं? तुला तिच्याबद्दल काय आवडतं किंवा तू त्याच्यातलं काय, ती जे सांगते किंवा तिच्या ज्या मेथड्स आहेत त्या तुला कशात वाटतात चांगल्या किंवा काही काही बाबा चुकीच्या वाटतात, काही बरोबर वाटतात, त्यातलं तुला काय म्हणजे तुला म्हणायचंय का? स्टेला ॲडलर म्हणजे ते ऍक्च्युली ग्रुप थिएटर नावाची कंपनी होती 1940s मध्ये, ग्रेट डिप्रेशनच्या काळामध्ये. त्यामध्ये हॅरॉल्ड क्रूमॅन नावाचा एक दिग्दर्शक होता, त्याचा तो आणि आय थिंक ली स्टारबर्ग हे असे 4-5 लोक होते ज्यांचा एक ग्रुप होता. त्यामध्ये स्टेला ॲडलर होती. स्टेला ॲडलर, माइसनर जे नंतर खूप मोठे ऍक्टिंगचे टीचर झाले, त्यांचे खूप सारे विद्यार्थी, म्हणजे अर्ध न्यू हॉलिवूडची जी मेथड ऍक्टिंग जो प्रकार आहे तो भारतामध्ये खूपच घाण इंटरप्रिट केला जातो. आणि मुळात मेथड ऍक्टिंग नावाचा असा कुठला प्रकार सुद्धा नसतो. प्रत्येक ऍक्टरची एक स्वतःची मेथड असती. स्टॅनिस्लावस्कीच्या सिस्टमवरती तो प्रकार डेव्हलप झाला होता. आणि 1950च्या काळामध्ये तो मार्लन ब्रँडो, जेम्स डीन आणि मॉन्टेरी क्लिफ मुळे तो पॉप्युलर झाला. स्टेला ॲडलर पर्सनली मला आवडायचं कारण म्हणजे मी असं नाही म्हणू शकत मला ही ऍक्टिंगची पद्धत आवडती, ती आवडती, बिलकुल नाही. मला स्वतःची माझी काम करायची एक वेगळी पद्धत आहे. मला जर का त्या कॅरेक्टरच्या हिशोबाने मला तसं प्रिपेअर करायचं असेल तर मी तेच करतो. मग मला त्यात गरजेचं नसतं की माइशनर मी वापरेल किंवा ॲडलर वापरेल. बट बेसिकली स्टेला ॲडलर वॉज मोर इन सर्कमस्टन्सेस. म्हणजे तुम्ही जर का एखादं कॅरेक्टर प्ले करताय तर तुम्हाला त्याची सोशल सिच्युएशन, तो कुठं राहतोय, तो कुठल्या घरात आहे, म्हणजे जर का घरात आहे तर बेसिकली त्या घराचं फर्निचर कसं आहे इथपर्यंत तुम्हाला त्या कॅरेक्टरची माहिती पाहिजे जर का तुम्हाला ते परफॉर्म करायचं असेल तर. आणि स्टेला ॲडलर बेसिकली तुम्हाला सांगत होते की तुमच्या डोक्यात न जाता तुम्ही सर्कमस्टन्सेस मध्ये जावा कॅरेक्टरच्या, आणि त्या हिशोबाने तुम्ही ते आपल्या ऍक्टिंग मध्ये ते आणायचा प्रयत्न करा प्रिपरेशनद्वारे. बट म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रत्येक स्पेस एक माणसाचं कॅरेक्टर ठरवते. आता मी तुमच्या समोर बोलतोय तर मी कोण आहे, मी तुमचा मित्र आहे, बट माझं काम काय आता तुमच्याशी गप्पा मारणं फॉर एक्झाम्पल. तसंच एक कॅरेक्टर ज्या वेळेला आपण प्ले करतो त्याचा सुद्धा काहीतरी एक रोल असतो त्याच्या जगामध्ये. तर तो इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरचा काहीतरी रोल आहे सोसायटीमध्ये, त्याच्या वर्ल्ड, त्याच्या जगामध्ये. स्टेला ॲडलरची पद्धत बेसिकली तशीच होती. बट मला ती नंतरनी मी ते अप्लाय करायचं जास्ती बंद झालं. मला काही जास्ती मेथड्स माहित नाही, मी तुम्हाला पहिलंच क्लिअर करतोय. बट मला जेवढं माहिती आहे, जे मला पर्सनली काम करताना जे उपयोगी आलेलं आहे ती माइसनरची टेक्निक जास्ती वाटते. सॅनफोर्ड माइसनर नावाचा एक फार फेमस अमेरिकन टीचर होता, जे खूप सारे विद्यार्थी आहे. क्रिस्टोफर वॉल्ट ज्यांनी ग्लोरियस बास्टर्ड मध्ये फेमस नाझी हंटरचं काम केलंय, तो सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. माइसनरची टेक्निक मला इंटरेस्टिंग वाटते कारण मी ते अप्लाय सुद्धा करायचा प्रयत्न करतोय. त्याचे रिपिटेशन एक्सरसाइज आत्ताच मी रिसेंटली माइसनरचा वर्कशॉप करून आलोय. इनफॅक्ट त्याचे काही एक्सरसाइज असतात जसे की रिपिटेशन एक्सरसाइज, रियालिटी ऑफ डुईंग एक्सरसाइज, अशा काही गोष्टी असतात ज्यामुळं एक ऍक्टर त्याच्या डोक्यामध्ये न घुसता समोरच्या
ऍक्टरवरती जास्ती कॉन्सन्ट्रेट करतो. म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतोय तर मी हे काही सगळं ठरवून नाही आलो. भले पॉडकास्ट आहे, आपण शूट करतोय, बट मी हे ठरवून नाही आलो की मी तुमच्याशी असं असं बोलणार आहे, मी बोलताना मला हात वापरणार आहे. आता तुम्ही जसं तुमचा मोबाईल बघताय, तर हे काय मी ठरवून नाही आलेलो. मी काय करतोय बेसिकली सिच्युएशनला आणि तुमच्या एनर्जीला, तुमच्या बिहेवियरला रिॲक्ट करतोय. मायसनरची टेक्निक बेसिकली तीच आहे की तुमचा ऍक्टर जो आहे, को ऍक्टर, त्याला तुम्ही रिॲक्ट करा. पण असं खूप वेळेला होतं की तुमचा को ऍक्टरच बंडल असला, त्याला डायलॉगच बोलता येत नाहीये, तर तुम्ही काय करणार? मग तुम्ही सर्कमस्टन्सेसला रिॲक्ट करा. बरोबर. म्हणजे आपण दोघं भावांचं कॅरेक्टर करतोय, 2 भावांचं, आणि तुमचं कॅरेक्टर रागिष्ट आहे आणि माझं कॅरेक्टर एकदम साधं आहे. बट तुम्ही भले तुम्ही रागिष्ट दिसत असाल, बट आपण ज्या वेळेला प्ले करतोय तर तुमच्यातनं तो रागच येत नाहीये. तर त्यावेळेला मी असा विचार करेल, जर का मी मायसनर वापरत असेल, की माझं जे कॅरेक्टर आहे, तुमचं जे कॅरेक्टर आहे बेसिकली, ते राग नाही करत त्यावेळेला. मग मी त्यावेळेला रिॲक्ट कसं करेल हे माझं मी त्या मुवमेंटला ठरवेल. बट त्यामुळे होतं काय की ऍक्टर त्या मुवमेंटमध्ये राहतो, तो फ्युचरमध्ये जात नाही, पास्टमध्ये जात नाही. मेन म्हणजे तो स्वतःच्या डोक्यात नाही जात. कारण ऍज अ ऍक्टर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मला असं वाटतं खूप ऍक्टर्सला होतो, तो म्हणजे अॅनालिटिकल माइंड होऊन जातं. म्हणजे आपण डायलॉग बोलायच्या आधी पण खूप वेळेला विचार करतो की हे असे बोलले पाहिजे, तसे बोलले पाहिजे. आणि आपल्या इथं खूप एक घाण ऍक्टिंगची परंपरा आहे, पद्धत आहे की जर की ते असेच जातात रिदमनी. ते कधी ब्रेक पण होत नाही आणि ते कधी म्हणजे तुम्ही कुठल्याही दिग्दर्शकाकडे जावा मोस्टली, किंवा जे थिएटरचे दिग्दर्शक असतात त्यांना, जर का ऍक्टरला मी काही नाटकांमध्ये कामं केलेली आहे आणि मला असं वाटतं बंडल दिग्दर्शक जर का तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला 2-4 गोष्टी म्हणजे सिम्पटम्स असतात त्यांचे बघून घ्यायचे. एक तर ते म्हणतात की एनर्जी कमी होती, डायलॉग स्पेसमध्ये नव्हते, फिलिंग नाही येते. हे जे 3-4 गोष्टी असतात, हे जर का कुठलाही दिग्दर्शक बोलला तर समजायचं की त्याला दिग्दर्शनाचं, ऍक्टिंगचं काही ज्ञान नाहीये. मायसनर पर्सनली अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही जर का ते काम करताय तर ते काम करा. म्हणजे पाणी पिताय तर पाणी प्या, बेसिकली डुईंग. बट हे अर्थ असा नाही होत की तुम्हाला जर का कोणाचा खून करायचा तर तुम्हाला खून केला पाहिजे, बिलकुल नाही. मॅजिक इफ नावाचा पण एक प्रकार असतो स्टॅनिस्लावस्कीचा, जो मला ऍक्टिंग करताना खूप उपयोगी होतो. आणि एक इमोशनल प्रिपरेशन नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे जर का मला एक खूप जास्ती आनंदी सीन करायचा आहे, इमोशनल प्रिपरेशन मोस्टली सीनच्या सुरुवातीला केलं जातो. म्हणजे जर का आता माझा मूड खूप ऑफ आहे आणि मला असा सीन करायचा आहे की ज्यामध्ये मी खूप आनंदी आहे, बट सुरुवातीपासूनच मी ऑफ आहे, तर मग मी तो सीन कसा करणार बेसिकली? मग मी काहीतरी अशी इमॅजिन करायची गोष्ट करेल की जी खूप जास्ती माझ्यासाठी आनंदी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला खूप मोठी लॉटरी लागली आहे, किंवा अचानक कुठला तरी मोठा दिग्दर्शक, म्हणजे केट विन्सलेटचा मला फोन आलाय की आपल्याला भेटायचंय, का माहिती का? म्हणजे असं काहीतरी इंटरेस्टिंग मी करेल की ज्यामुळे मला आनंदी होईल. आणि मग मी सीन ज्या वेळेला सीनची सुरुवात होईल त्यावेळेला मी सीन मध्ये बेसिकली येईल, पण त्यावेळेला माझा मूड काय असेल तो आनंदीच असेल. बट आता इथं प्रॉब्लेम हा होतो की ज्यावेळेला आपण, मायसनरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की इमोशनल प्रिपरेशन ज्यावेळेला मी करेल आणि मी ज्यावेळेला सीन मध्ये येईल तर त्यावेळेला सुरुवातीलाच माझं ते हॅपी मूड पाहिजे. त्यानंतर माझं कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे सर्कमस्टन्सेस आणि माझ्या ऍक्टरवर गेलं पाहिजे. नाही तर ओव्हरऑल माझा सीन मध्ये मूड एकच राहील, तो आहे हॅपी. आणि सीन बेसिकली जर का तुम्ही पाहिले असतील तर जे नाटकं बोर होतात किंवा चित्रपट आपण बोर होतो ते मोनोटोनच असतात. भले तो डिप्रेस पिक्चर असला तरी पण त्यामध्ये एक लेयर्स असतात. तर ते लेयर्स का नाही आहेत? कारण त्या ऍक्टरच्या डोक्यात असतं की आपल्याला दुःख दाखवायचं, मग तो दिवसभर रडल्यासारखंच वाटतो, जसं की त्याची बायको त्याला सोडून गेलेली. तर त्याच्या व्यतिरिक्त पण जर का ते ब्रेक करायचं असेल तर आपण काय करू शकतो? तर मायसनरची पद्धत मला जास्त इंटरेस्टिंग वाटते. इनफॅक्ट मी ते अप्लाय सुद्धा करतोय आणि मला मजा येते इनफॅक्ट ती करताना. तू एकदा मला एक सीन दाखवला होता की एक जण येतो आणि तो ब्लॅकमेल त्याला कोणतरी करताय आणि त्याच्या घरचीच लोक येऊन त्या समोर, त्या हिरो समोर ते स्वतःचा गळा कापून घेतात. तर ते कोणता तो सीन, कुठला पिक्चर होता? एक खूप भयानक दिग्दर्शक आहे, ऑस्ट्रियन, आय थिंक मिचेल हेनिके नाव आहे त्या दिग्दर्शकाचं. ती कॅची नावाची एक फिल्म होती. मिचेल हेनिके पण ऑब्झर्वेशनल लॉजिक जास्ती वापरतो. म्हणजे त्याच्या फिल्म्स मध्ये एक रुबन उस्लून नावाचा दिग्दर्शक आहे, स्वीडिश दिग्दर्शक, जो माझा फेवरेट दिग्दर्शक आहे आत्ताच्या काळातला. बट
रुबिन ओस्लुंडची जी टेक्निक आहे ती तो मायकल हेनिकेपासूनच इन्स्पायर आहे. मायकल हेनिके बेसिकली काय करतो की त्याच्या फिल्म्समध्ये लॉंग टेक भरपूर असतात हो. आणि तो साऊंडच्या माध्यमातून तुमच्या मनात ती क्युरिओसिटी निर्माण करतो. बट इराणियन सिनेमा तुम्हाला अनकम्फर्टेबल नाही करत बघताना. तुम्हाला कधी असं लहान मुलं पाहताना असं वाटलं नाही की बाबा ह्यांना नको बघायला. बट मिचेल हेनिकेचे चित्रपट तुम्हाला अनकम्फर्टेबल करतात, कारण त्यात जो व्हायलन्स दाखवला जातो, म्हणजे मी आतापर्यंत जेवढी व्हायलन्सवाले चित्रपट बघितलेत, मी हेनिकेचे पिक्चर पेक्षा जास्ती व्हायलन्स कुठल्याच कारण त्याचा व्हायलन्स इंटरनल असतो बेसिकली. त्यामुळे ते जास्ती भयानक, म्हणजे लोक अॅनिमल वगैरे असे चित्रपटांची नावं घेतात किंवा टॅरेंटिनोचे चित्रपट इनफॅक्ट फनी असतात व्हायलन्सच्या बाबतीत. बट हेनिकेचे चित्रपट खरंच म्हणजे खूप डेअरिंग असलेली माणसं बघू शकतात. म्हणजे मला असं वाटतं ते बघितलं पाहिजे. तो तुम्ही ज्या चित्रपटाचं नाव घेत होते तो आय थिंक कॅची नावाचा एक चित्रपट होता. त्याला एक रायटरला कोणतरी ब्लॅकमेल करत असतं, त्याच्यावर तो चित्रपट आहे. तो मी असं एक्सप्लेन पण नाही करू शकत, एवढा बेकार पिक्चर आहे. बघितला मी, थोडा सीन तो बघितला त्याचा एक पिक्चर आहे, मला त्या पिक्चरचं नाव नाही आठवत आहे. 1989 मध्ये काहीतरी तो बनला होता. त्या पिक्चर सारखी मिस्ट्री आजपर्यंत मी कधीच नाही पाहिली कुठलाही चित्रपट. मला नाही माहिती, तुम्ही थोडं रिसर्च करा नंतर टाकून द्या. 1989चा एक चित्रपट होता, त्याच्यामध्ये एक फॅमिली असती. हेनिके काय करतो माहिती का, बेसिकली हेनिके लॉंग टेक्स वापरतो आणि तो ऑब्झर्वेशनल जास्ती लॉजिक होत, त्याचे पिक्चर सब्जेक्टिव्ह जास्ती होत नाही मला वाटतं. तर त्यांनी काय केलं त्या पिक्चरमध्ये, ती ऍक्च्युली एक रिअल लाईफ घटनेवरती आधारित होती की एक फॅमिलीने आत्महत्या केली होती आणि त्यांच्या फॅमिलीचे तो जो माणूस होता त्याच्या आई वडिलांना हे पटलंच नाही की त्यांनी आत्महत्या केली. त्यांना असंच वाटलं की त्याचा खून झालेला आहे. तर त्या पिक्चरची स्टोरी खूप इंटरेस्टिंग होती. पिक्चरची स्टोरी 3 सेगमेंट्समध्ये डिवाइड केली होती. पहिल्या सेगमेंटमध्ये एक हॅपी फॅमिली दाखवली आहे. त्यांचं रोजचं रोज जे डेली रुटीन असतं, उठायचं, सकाळी नाश्ता करायचं, कामाला जायचं. मुलगी, आई आणि बाप असे 3 ते पात्र होते. ते रोज आपापलं काम करत असतात असं त्यांनी आपल्याला दाखवलं. रिपिटेटिव्हली हेनिकेनी ते दाखवलं, म्हणजे रिपिटेटिव्ह शॉर्ट दाखवले. उठले, चहा पिला, बसले, कामाला गेले, आले घरी, वॉशरूमला गेले, परत आले, परत सकाळी ते डेली रुटीन दाखवलं. त्यानंतर आपल्याला असं समजतं की ह्या फॅमिलीला ऑस्ट्रेलियाला टूरला जायचंय, फिरायला जायचंय बेसिकली, म्हणजे ते हॅपी फॅमिली असते. पिक्चर जसा प्रोग्रेसिव्ह व्हायला लागतो, म्हणजे आपला इंटरेस्ट जसा जायला लागतो त्यांच्यामध्ये, म्हणजे त्या कॅरेक्टर्समध्ये आपण इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतो. अचानकपणे ते एका मॉलमध्ये जातात मला वाटतं आणि काय म्हणतात त्याला, ते तोडफोड करणाऱ्या वस्तू घेऊन येतात, फावडा वगैरे असं, म्हणजे आपल्या इथं फावडा म्हणतात, तिथं ते अशा वस्तू घेऊन येतात, हॅमर घेऊन येतात, तोडायचा प्रयत्न, आणि ते अख्खं घर तोडायला सुरुवात करतात आणि ते आपल्याला कळत सुद्धा नाही की हे का करतायत असं. आणि फिल्मच्या शेवटला ते तिन्ही कॅरेक्टर आत्महत्या करतात आणि ती एक मिस्ट्री राहते आपल्यासमोर की त्यांनी आत्महत्या का केली. म्हणजे आतापर्यंत मी जेवढेही चित्रपट पाहिले असतील, मला अजूनपर्यंत त्या पिक्चरचं कन्क्लुजन नाही मिळाले आणि तो खूप ऍक्च्युली अनकम्फर्टेबल करणारा. म्हणजे तुम्ही विचार करा, आई आणि बाप असे बसलेत आणि ते रॉक कॉन्सर्ट बघतायत अमेरिकन, आणि त्यांची मुलगी शेजारी काहीतरी, मला वाटतं ती विष पिती का काहीतरी तिला देतात आणि ती मरती आणि त्यांच्या डोळ्यासमोर ते होते. पण तुम्हाला ते कळत नाही की नक्की हे का चाललं, का करतायत सगळे, म्हणजे काटा येतो अंगावर अक्षरशः लिटरली ते बघतात. बट हे सुद्धा हेनिके लॉंग शॉट मध्ये वापरतो आणि हेनिके काय करतो की 2 लोक बोलत असताना तो कॅमेरा त्या एका कॅरेक्टरवर ठेवणार, तो कट नाही करत. जर का कॅरेक्टर ह्या फ्रेम मधनं त्या फ्रेम मध्ये गेला असेल तर तो फक्त साऊंडच्या माध्यमातून आपल्याला सांगतो की काय चाललं असेल काय, आणि मोस्टली त्यामुळे आपल्याला ते जास्त इंटरेस्टिंग वाटतं. तू साऊंडचा उल्लेख केला, सिनेमामध्ये सगळ्यात जास्त मेन कुठला जर काय म्हणतात, मेन जर कुठली गोष्ट असेल तर ती मला वाटतं साऊंड आहे. तर पूर्ण जागतिक सिनेमामध्ये, वर्ल्ड सिनेमामध्ये असे कोणते 3 पिक्चर असतात की ज्यामुळे तुला वाटलं की भाई यांनी साऊंड वरती खेळला अख्खा पिक्चर? नाही असं सांगता येणार, म्हणजे चांगले जेवढेही दिग्दर्शक आहेत ते सगळे साऊंड वरतीच हे करतात. हेनिके त्यातल्या त्यात मी तुम्हाला आता नाव घेतलं की हेनिकेच्या चित्रपटांमध्ये साऊंडचा खूप जास्ती वापर केला जातो. मग अमोर असेल किंवा कॅची असेल किंवा द पॅनोप्लियर असेल, एक अजून एक पिक्चर आहे, मला त्याचं नाव नाही आठवत ऍक्च्युली, 21 फ्रॅगमेंट्स ऑफ काहीतरी नाव आहे त्या पिक्चरचं, तो एक असेल. कॅसल नावाचा एक काफकाच्या शॉर्ट नॉवेलवरती त्यांनी एक चित्रपट बनवला होता, त्या सुद्धा त्यात, म्हणजे सगळ्यात ओव्हरऑल चित्रपटांमध्ये. बट हेनिके पिक्चरमध्ये साऊंड वापरतो का तर स्टोरीला क्युरिओसिटी आणि इंटरेस्टिंग बनवण्यासाठी. ऍक्च्युली इज अ मास्टर ऑफ सस्पेन्स असं म्हणलं जातं, त्यासाठी तो जास्ती यूज करतो. बट
मला म्हणजे खूप सारा प्रकार आहे. कोल्ड वॉर नावाचा पिक्चर होता. पावेल पॉलस्की नावाचा दिग्दर्शक आहे. त्यांनी ईडा नावाचं फिल्म्स पण बनवली आहे. त्याची चित्रपट म्हणजे मी आतापर्यंत जेवढे सुंदर चित्रपट पाहिले असतील माझ्या लाईफमध्ये ते चित्रपट त्यामध्ये जास्त असतील. रोमॅन्टिसिझमचं जे लॉजिक असतं म्हणजे नेचर वर्सेस मॅन, म्हणजे जे नेचर खूप मोठं आहे आणि ह्युमन त्याच्यासमोर फक्त एवढीसा आहे. तर ते रोमॅन्टिक फ्रेडरिक दी कॅस्पर नावाचा एक पेंटर होता. त्याच्या पेंटिंग्स पासून इन्स्पायर आर्नॉल्ड बेकन सुद्धा असे जेम टर्नर असे काही पेंटर्स आहेत. त्यांच्या पेंटर्सच्या पेंटिंग पासून इन्स्पायर होऊन पावेल पॉलस्कीनी तो पिक्चर बनवला होता. ज्या पिक्चरची आय थिंक एक कोल्ड वॉर नावाचा पिक्चर होता आणि ईडा कोणत्या साली आला होता तो? ईडा आय थिंक 2013 आणि कोल्ड वॉर 2018. कोल्ड वॉर म्हणजे लिटरली असा पिक्चर आहे. पावेल पॉलस्की आय थिंक त्या दिग्दर्शकांपैकी जास्त आहे ज्याला लोकांना सांगण्यामध्ये इंटरेस्ट आहे स्टोरी. तो त्या पिक्चरमध्ये बेसिकली दोन लोकांची लव्ह स्टोरी आहे जे इव्हेंच्युअली शेवटला आत्महत्या करतात. ती इनफॅक्ट रोमिओ आणि ज्युलियट पेक्षाही जास्त ट्रेजिक लव्ह स्टोरी आहे. म्हणजे तुम्हाला खूप वेळ लागतो ते पचून घ्यायला की नक्की हे लोक एकत्र येऊन पण एकत्र का नाही येऊ शकत. बट मोस्टली त्याचा ऍस्पेक्ट रेशो असेल किंवा ते मोस्टली तो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये शूट केला गेलेला आहे. तो जॅझ पोलिश डिरेक्टर आहे, त्यांनी जॅझचा वापर केला आहे तो म्युझिकल इंटरेस्ट क्रिएट करण्यासाठी. बट पावेल पॉलस्कीची सगळ्यात खास गोष्ट मला अशी वाटली पर्सनली, तो पहिला दिग्दर्शक होता ज्याला माझा फॅलिनीच्या नंतर आय थिंक ज्याच्या मला प्रत्येक फ्रेम्स बघूशी वाटत होत्या, प्रत्येक फ्रेम्स. तो ईडा सुद्धा म्हणजे तो 180 डिग्री रूल वगैरे असे प्रकार नाही त्याच्या चित्रपटांमध्ये आपल्याला बघायला मिळत, पहिली गोष्ट. म्हणजे दुसरी गोष्ट त्याचा वापर खूप वेगळा आहे. त्याचे सिनेमॅटिकल लॉजिक चेक न्यूएफच्या मिलोस फॉर्मॅन दिग्दर्शक किंवा गोडार्टचे पहिले जे पिक्चर आहे त्यापासून जास्त इन्स्पायर होऊन त्यांनी जे चित्रपट बनवले आहे. तू मगाशी युरोपियन सिनेमाचा काळ बोललास की युरोपियन सिनेमामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडत होत्या. हो, हा. बर्गमॅनच्या बद्दल बोलायचं झालं तर बर्गमॅनचे चित्रपट स्पिरिच्युअली खूप म्हणजे ह्यानी के तुम्हाला अनकम्फर्टेबल करतो व्हायलन्स किंवा ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमात थ्रू. बट बर्गमॅनचे पिक्चर तुम्हाला थीम नुसार खूप अनकम्फर्टेबल करतात. म्हणजे खास करून कॅरेक्टर्स त्याचे. एक 7th सील नावाचा पिक्चर आहे जो मी खूप वर्षापूर्वी पाहिला होता. त्या पिक्चरमध्ये किंवा टिंकल अँड सिंडस नावाचा आय थिंक एक पिक्चर आहे, मॅजिशियन नावाचा एक पिक्चर आहे. म्हणजे हे चित्रपट असे चित्रपट नाही आहेत की जे मला त्यांच्याबद्दल काही बोलता येईल. मला असं वाटते ते तुम्हाला बघूनच एक्सपिरियन्स करता येईल. मुळात ते पिक्चर एक मिस्ट्री आहे आणि ते मला स्वतःला अजूनपर्यंत समजलेलं नाहीये. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल जास्ती नाही सांगू शकत. मी खरंच नाही सांगू शकत तुम्हाला त्या चित्रपटांबद्दल. बरोबर. वर्ल्ड सिनेमाबद्दल आपण बोलतोय, बाहेरचं बरंचसं आपण बोललो. भारतामध्ये जे काही चालू होतं त्या काळामध्ये म्हणजे 50 ते 2000 या अख्ख्या 50 वर्षाच्या काळामध्ये जे काही मूवी झाले एक्स्ट्राचे, म्हणजे मूवी झाले आणि त्यामध्ये शोले हे नाव आपल्या भारतामध्ये खूप गाजलेला सिनेमा म्हणून आपण त्याला बघतो. तर शोलेमध्ये म्हणजे बऱ्याचदा मी कधी कुठेतरी बघितलं होतं की शोले कुठून तरी इन्स्पायर्ड आहे. म्हणजे तो कुठून तरी रिमेक काही सिनेमामधून तो बऱ्यापैकी इन्स्पायर्ड झालेला मूवी आहे. पण तुला काय असं वाटतं की बाबा शोलेने असं काय डिलिव्हर केलं त्या काळामध्ये की ज्यामुळे शोले इतका चालला आणि ते आता पण त्याला आपण म्हणजे काही लोक त्याला आपला राष्ट्रीय सिनेमा वगैरे म्हणतात. त्यामुळे म्हणजे ऍक्च्युली तो पिक्चर खूप पिक्चर पासून इन्स्पायर आहे. सर्जिओ लिओनीची आणि अकिरा कुरोसावाच्या चित्रपटांपासून तो इन्स्पायर आहे. बट त्या फिल्मची ग्रेटनेस त्यामध्ये आहे की त्यामध्ये साऊंडचा वापर खूप चांगला केला गेला. व्हिज्युअली तो खूप एंगेजिंग आहे पिक्चर. जे कॅरिकॅचर्स टाईप कॅरेक्टर्स आहेत पिक्चरमध्ये, जसं की आसरानीचं कॅरेक्टर, जयदीपचं सुरमा भोपालीचं कॅरेक्टर, कुठलं रोज नमाज पडायला जात असतो तो चाचा, किंवा आपलं सचिन बेगावकरचं कॅरेक्टर, हे एक त्यांचा वापर खूप म्हणजे ते कॅरिकॅचर्स आहेत बेसिक. बट बाकी जे एके अँगलचं कॅरेक्टर आहे ते कॅरिकॅचर्स नाही आहेत बेसिकली. बसंतीचं कॅरेक्टर कॅरिकॅचर मध्ये येतं का? पण नाही,
का? मग त्या काळातले हिरोईनच तसे होते सगळे, म्हणजे मोस्टली जे कॅरेक्टर्स आहे. तुम्ही एक स्क्रिप्ट लिहिताय, एक कॅरेक्टर तुम्ही कॉन्ट्रास्ट बघा ना, तो म्हणजे एक धर्मेंद्रचं कॅरेक्टर बसंती सारखं आहे. बसंती सारखं म्हणजे एनर्जेटिक म्हणतोय. जया बादुरीचं कॅरेक्टर अमिताभ बच्चन सारखं शांत आहे, आणि ठाकूरला हात नाही, त्यामुळे त्याचं तर काय विचारूच नका. म्हणजे म्हणजे हे कट कर नाही, पण मग तेच म्हणजे पहिल्या आठवड्यात तो पिक्चर चालला नाही असं म्हणतात, नंतर जो चालला तो चाललाच. मग ते त्यामुळे तुला विचारलं नाही की बाबा त्यांनी असं काय डिलिव्हर केलं होतं त्या काळात जे लोकांना तेच हवं तर होतं सांगतोय बघायला. ना की त्यांनी डिलिव्हर केलं. म्हणजे बेसिकली रमेश सिप्पी खूप हुशार दिग्दर्शक मी ह्यामुळे म्हणतो त्यांना, की तुम्ही त्या पिक्चरचे शॉर्ट्स बघा, त्या पिक्चरचं कॅमेरा अँगल्स बघा, किंवा साऊंड जो वापरला गेलाय ना, तर तो साऊंडचा महत्व काहीतरी आहे. ते पिक्चर मध्ये काहीतरी त्याचा उपयोग केला जातो, आणि तो त्या पिक्चर मध्ये आपल्याला समजतो. म्हणजे खास करून त्या पिक्चर मध्ये कलर्स बघा कसे वापरले गेलेत. त्यानंतरनी जे अमजद खानचे कॅरेक्टर आहे, ते जे डायलॉग्स असतील, त्याचा मेकअप असेल, त्याची भाषा सगळ्यात मेन. आय थिंक गंगा जमुना मध्ये जी भाषा वापरली गेली दिलीप कुमारच्या, ती खत्री का काहीतरी म्हणतात त्याला, युपी साईडची ती भाषा आहे. तीच भाषा गब्बर सिंगची आहे या चित्रपटामध्ये. बट मेन म्हणजे सलीम जावेदच्या रायटिंग मध्ये पण तेवढं दम आहे. ते प्रत्येक कॅरेक्टर आपल्याला लक्षात राहतं. नाव असेल त्या कॅरेक्टरचे, त्यांचा स्वभाव असेल. नाही, सलीम जावेद जवळपास. बट त्यामध्ये सगळ्यात मेन क्रेडिट आपण विसरून जातो की ती फिल्म फक्त स्टोरीमुळे नाहीये तेवढी चांगली. प्रोडक्शन असेल, ओव्हरऑल स्टोरी टेलिंगच त्याची चांगली आहे. एक काळ होता की ज्यामध्ये चॅपलिनचा खूप दबदबा होता, आणि अजूनही आहे. त्याला म्हणजे न काही बोलता पण ऍक्टिंग कशी केली जाते याच्यासाठी एकदम उदाहरण आहे ते परफेक्ट चॅपलिन. तर चॅपलिननी त्या काळात असं काय केलं होतं की ज्यामुळे त्या काळात तो खूप गाजला, काय वेगळे पण दिलं, आणि प्लस ते आत्ताच्या जनरेशनला काय इम्पॉर्टंट वाटतं की चॅपलिनची ऍक्टिंग आपण किंवा चॅपलिनकडे बघतो आपण ऍक्टिंगसाठी? नाही, बेसिकली हा चॅपलिनची मिथ आहे की चॅपलिन फक्त कॉमेडी करायचा किंवा ऍक्टिंग करायचा. तुम्ही जर का चॅपलिनचं ओव्हरऑल करिअर पाहिलं असेल ना, 1915 पासून ते म्हणजे आय थिंक 60 पर्यंत काहीतरी फिल्म बनवल्या त्यांनी. 64 शेवटची होती, 68 आय थिंक. मार्लन ब्रँडो बरोबर एक पिक्चर केला होता, ते जाऊन दे सगळं. बट बेसिकली त्याचा जो करिअर आहे, एक ऍक्टर म्हणून त्याचा करिअर तेवढा आहे. बट तुम्ही जर का पाहिलं तर रायटिंग, डिरेक्शन, प्रोडक्शन, स्क्रिप्टिंग, एडिटिंग, साऊंड डिझाईन, तो कंपोजर सुद्धा होता. तो ऑस्कर जिंकलेला आहे लाईमलाईटसाठी. इनफॅक्ट हे एवढी सगळी कामं तो एकटा करायचा. त्यासोबत एक सांगाडा होता त्याचा. अल्बर्ट ऑस्टिन नावाचा एक ऍक्टर होता, हेनरी बर्गमॅन नावाचा एक ऍक्टर होता, त्याचा भाऊ सिडनी चॅपलिन ज्युनियर, हे काही लोक होती त्याच्यासोबत त्या सगळ्या जर्नीमध्ये. बट तो एकटा फिल्म मेकर, म्हणजे फक्त तो ऍक्टिंग नाही करायचा, आणि तो ऍक्टिंगशी मर्यादित माणूस नाहीये. लोक म्हणतात स्वतः रडला आणि दुसऱ्याला हसू, ती खूप छोटी गोष्ट आहे चॅपलिनच्या चित्रपटांसाठी. चॅपलिनचे पिक्चर आय थिंक आर लार्जर दॅन लाईफ. इनफॅक्ट तुम्ही जर का पाहिले असतील, ते मॉरली सुद्धा तुम्हाला खूप गोष्टी सांगतात. बट ते टेक्निकली सुद्धा तेवढे जिनियस आहेत ना. फक्त साऊंड आल्यामुळे चॅपलिनचे पिक्चर्सचं क्रेज त्यावेळेला कमी होत गेलं. बट त्या काळात सुद्धा चॅपलिनने सिटी लाईट्स बनवला. आय थिंक जॅझ सिंगर 1928 ला आला होता. बट त्यानंतरनी चॅपलिनने सिटी लाईट्स बनवला, मॉडर्न टाइम्स बनवला. मॉडर्न टाइम्स मध्ये व्हॉइस ओव्हर आहे, आणि ग्रेट डिक्टेटर तर फुल त्याची टॉकी पहिली फिल्म होती. चॅपलिन काळानुसार बदलत राहिला स्वतःची फिल्म्स, आणि त्याची फिल्म्स मध्ये त्या काळातल्या सोसायटीच्या थीम्स सुद्धा येतात. बट बेसिकली मला असं वाटतं पर्सनली चॅपलिन मला काय आवडतो, मी खूप शिकलोय चॅपलिन पासून. माझा पर्सनली फेवरेट फिल्म मेकर आहे तो, ऍज अ फिल्म मेकर सुद्धा आणि ऍज अ माणूस सुद्धा. म्हणजे तुम्ही ग्रेट डिक्टेटरचं जर का शेवटचं स्पीच जर का ऐकलं असेल, त्यामध्ये तो तेच म्हणतोय की जग तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे, जग तुमच्यापेक्षा जास्त ताकदवर आहे, कदाचित ते तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत सुद्धा आहेत. बट एवढ्या सगळ्या गोष्टी असून एक माणुसकी नावाचा प्रकार तुमच्यात नसेल तर त्याचा काही उपयोग नाहीये. बेसिकली द ग्रेट डिक्टेटर ही हिटलरच्या विरोधात बनवलेला, म्हणजे हिटलरपासूनच विरोधातच बनवलेला चित्रपट होता. त्याच काळात होता हा, त्याच काळातला, म्हणजे वर्ल्ड वॉर 2 चालू होणार होता आय थिंक त्यावेळेला. बट मेन म्हणजे चॅपलिनच्या पिक्चर्सची इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती का तुम्हाला? चॅपलिनचा कुठलाही पिक्चर बघा तुम्ही, त्याचा शेवट काय असतो? द सर्कस घ्या फॉर एक्झाम्पल. द सर्कस मध्ये एंड होतो की द ट्रॅम्प बसलेला आहे, सगळे जे गाड्या आहेत वगैरे सर्कसच्या ते सगळ्या निघून जातात. त्याला आवडणारी एक मुलगी असते, ती एका सर्कसच्या चांगल्या म्हणजे धडधाकट
हँडसम माणसासोबत निघून जाते. चॅपलिन तिथं बसलेला असतो उदासपणे कॅमेऱ्याकडे बघत, फोर्थ वॉल ब्रेक करून कॅमेऱ्याकडे बघत ते काहीतरी हाताने फाडत असतो. नंतर तो उलटा फिरतो, कॅमेराला पाठ करतो आणि निघून जातो. चॅपलिन सगळे पिक्चर तसेच आहेत की कॅमेराला पाठ करून निघून जाणं. म्हणजे बेसिकली चॅपलिन वॉज ट्राइंग टू से की लाईफ गोज ऑन, कुणी असू नसू. आणि चॅपलिन सगळे पिक्चर तसे तुम्ही जर का पाहिले तर, द आयडल क्लास असेल, द ट्रॅम्प असेल, सर्कस असेल, आणि म्हणजे तुम्ही बेसिकली त्या कॅरेक्टर बद्दल खूप सिंपती गेन करता. जे सिनेमामध्ये सगळ्यात जास्ती वापरली जाणारी गोष्ट आहे ते म्हणजे कॅरेक्टरसाठी काहीतरी फील करणं ऍज अ ऑडियन्स. हे आय थिंक चॅपलिननी खूप जास्ती पॉप्युलर केलं. त्याचा वापर घाणी केला जातो खूप वेळेला, आपल्या इथे खूप जास्ती केला जातो, बट चॅपलिननी केलं. म्हणजे जर का चॅपलिनचं कॅरेक्टर, तुम्ही कुठलीही चॅपलिनची फिल्म बघा, जर का ते कॅरेक्टर रस्त्याने चाललं असेल तर ते एक 2-3 मिनिटाच्या आतच तुम्हाला त्या कॅरेक्टर बद्दल काहीतरी फील व्हायला सुरुवात करतं. चॅपलिन टेक्निकली जेवढा जिनियस होता तेवढा तो इमोशन प्रिवोक कसं करणं ऑडियन्सच्या मनात, आणि त्याचं जे कॅरेक्टर आहे द ट्रॅम्प, ह्याला सिंपती गेन कशी करता येईल त्यामध्ये आय थिंक चॅपलिन वॉज ब्रिलियंट. द किड वॉज इन्स्पायर बाय चॅपलिन चाइल्डहुड. पण तुम्ही द गोल्ड रश पाहिला असेल, द गोल्ड रश मध्ये फेमस सिक्वेन्स पासूनच वेलकमचा लास्टचा फेमस तो घरावाला सिक्वेन्स इन्स्पायर आहे. बेसिकली चॅपलिन सगळ्या पिक्चरच्या स्टोरी सेम आहे जर का तुम्ही पाहिलं तर, असं त्यात वेगळं काही नाहीये. बट त्याचं दरवेळेला एक स्टोरी टेलिंगची जी पद्धत आहे ना ती खूप वेगळी. तो प्रॉपचा वापर करेल, तो सिच्युएशनल ह्युमर क्रिएट करायचा प्रयत्न करेल, तो काहीतरी ट्रिक्स अशा करेल की ज्यामुळं ते खूप इंटरेस्टिंग वाटेल तुम्हाला. पण काही ज्या गोष्टी थीम्स आहेत चॅपलिनच्या चित्रपटांमध्ये वारंवार ज्या दाखवल्या गेलेल्या आहेत, जसं की ड्रीम सिक्वेन्सेस आहेत खूप पिक्चरमध्ये, आणि ते ड्रीम सिक्वेन्सेस जेव्हा ब्रेक होतात त्यावेळेला ते कॅरेक्टर रियालिटी देतं, आणि त्यावेळेला ॲज अ ऑडियन्स तुम्ही त्या कॅरेक्टर बद्दल खूप जास्ती सिंपती फील करत, म्हणजे तुम्ही त्याबद्दल खूप जास्ती फील करता. बट ज्यावेळेला ते मुवमेंट ब्रेक होती तर तुम्हाला त्याबद्दल असं वाटायला लागतं यार का असं झालं. तर हे जे आहे हे आत्ताच्या चित्रपटांमध्ये खूप जास्ती तुम्हाला दिसतं. हे चॅपलिन पासूनच आलेलं आहे बेसिकली. तर चॅपलिन आहे. इनफॅक्ट एक अजून एक दिग्दर्शक आहे, इटालियन दिग्दर्शक, फेडेरिको फेलिनी नाव आहे त्या दिग्दर्शकाचं. चित्रपटांमध्ये सुद्धा फॅन्टसी खूप जास्ती वापरली गेली आहे, बट ती खूप वेगळ्या पद्धतीने वापरली गेलेली. चॅपलिन पासूनच इन्स्पायर फेलिनी झाला होता. इनफॅक्ट फेलिनी एक पर्टिक्युलर विजन घेऊन आला होता जे पोएटिक रिअलिझम पासून चालू झालं सिनेमामध्ये, लास्ट तारडा नावाच्या एक चित्रपटापासून. ते त्याच्या बाकीच्या चित्रपटांपर्यंत नंतर ते वाढत गेलं, आणि त्याची जी इमेजरी फॉर्म आहे ती खूप ऍबस्ट्रॅक्ट होत गेली, येट स्टायलाइज, बट ती ऍबस्ट्रॅक्ट होत गेली. मार्टिन स्कॉर्सेझीची जी स्टायलाइज लँग्वेज आहे आय थिंक ती खूप हेवीली इन्फ्लुएन्स आहे फेडेरिको फेलिनीच्या पिक्चर्स पासून. मी तुम्हाला मगाशीच बोललो की विटोनी नावाचा एक चित्रपट होता, ज्या चित्रपटापासूनच गुडफिल्स आणि कुठला तो मेन स्ट्रीट इन्स्पायर होता. तसंच फेलिनीचा एक कंपोजर होता निनो रोट्टा, त्याच कंपोजरनी गॉडफादरला म्युझिक दिलेली आहे इनफॅक्ट. बट जी फेलिनीचे जे पिक्चर्स आहे, लास्ट तारडा म्हणजे आपण बघितलं त्यामध्ये एक जॅम्पो नावाचं कॅरेक्टर असतं आय थिंक, ज्या कॅरेक्टरला प्रेम करायला आवडत असतं बट तो एक्सप्रेस ते ब्रुटॅलिटी म्हणणं करू शकत असतो. तो व्यवस्थित बोलून लोकांशी कामं नसतो करत, आणि आपण तो व्यवस्थित प्रवास आहे. म्हणजे बेसिकली फेलिनीचे कॅरेक्टर्स स्वतःला सुपरफिशियल जगामध्ये स्वतःला लपवायचा प्रयत्न जास्ती करतात. आता ते का करतात तर खूप वेळेला सोसायटीच्या ग्लॅमर आणि ह्याच्यामुळं, बट कधी कधी ते सुद्धा अफ्रेड असतात स्वतःपासूनच. जॅम्प्यू कॅरेक्टर तसंच आहे. आणि मगाशी तुम्ही साऊंड बद्दल बोलला होता, त्या फिल्ममध्ये बेसिकली मी पूर्ण स्टोरी नाही सांगत बसणार त्या फिल्मची, कारण फेलिनीचं असं म्हणणं होतं की मी जर का माझी स्टोरी वर्बली सांगू शकतो, मी फिल्म का बनवल्या. तर मला इथेच वाटतं. बट जी मेन गोष्ट माझ्यासोबत जी राहिली फेलिनीचे पिक्चर बघताना, खास करून लास्ट तारडा, ती अशी होती की अँटोनी क्विनचं जे कॅरेक्टर आहे जॅम्पो, ते खूप रुथलेस असतं, एक प्रकारे ब्रुटल असतं. त्याला असं कोणाशी व्यवस्थित बोलायला आवडत नसतं. आणि एक डोंबारी टाईप ती फिल्म आहे, त्याला डोंबारीच म्हणलं तर जास्ती बेटर होईल. त्याला एक मुलगी सापडती जी चार्ली चॅपलिनच्या सोबत तिचं कम्पॅरिझन झालं होतं त्यावेळेला. फेलिनीचेच
वाईफने ते कॅरेक्टर प्ले केलं होतं. आय थिंक ग्लॉस्मिया का काहीतरी नाव होतं त्या कॅरेक्टरचं. त्यांच्या दोघांचा प्रवास आहे आणि ती त्या कॅरेक्टरच्या पूर्ण कॉन्ट्रास्ट असते. ती खूप जास्ती लहान मुलासारखी उड्या मारणारी, एका जागी शांत न बसणारी आणि ड्रम वाजवणारी असते. बट तिच्या अंगात एक इनोसन्स असतं, तिच्यात एक इनोसन्स असतं आणि ते जसं जसं पुढं त्यांची जर्नी चालू होती, झॅम्पिनोला ती आवडायला लागते बेसिकली, बट तो एक्सप्रेस करू शकत नसतो ते आणि तो ब्रुटॅलिटी म्हणून एक्सप्रेस करत असतो. एंड ऑफ द फिल्म व्हायला लागतं की झॅम्पिनोला काहीतरी त्याबद्दल वाटायला लागतं, बट झॅम्पिनो घाबरायला लागतो बेसिकली, कारण त्याला ते त्याचं वर्जन त्यांनी ते वालं जे ती कॅरेक्टर आल्यापासून त्याच्या लाईफमध्ये ते त्यांनी कधी अनुभवलेलंच नसतं. त्यामुळे झॅम्पिनो खूप घाबरायला लागतो. बट आणि इव्हेंच्युअली तो तिला असं काहीतरी होतं फिल्ममध्ये की ज्यामुळे तो तिला एका जागी सोडून देतो, कारण त्याच्या हातून एका माणसाचा मृत्यू होतो आणि तो चुकून होतो. बट त्याला ते गिल्ट वाटायला लागते नंतर तो त्या कॅरेक्टर ही जी ऍक्ट्रेस असते ती कॅरेक्टर असते ह्याच्या समोरच जाऊ शकत नसतो. फिल्मचा जो एंड होतो त्यावेळेला असं दाखवलंय त्यांनी की खूप जास्ती वेळ गेलेला आहे आणि झॅम्पिनो फुल म्हातारा झालेला आहे, अजूनही तो सर्कसमध्येच कामं करतोय, ते साखळ्या वगैरे तोडण्याची कामं वगैरे तो करत असतो. फिल्मच्या शेवटला काय होतं बट की ज्या वेळेला झॅम्पिनो चाललेला असतो, अचानक ती एक ट्रम्पेट वाजवत असते अख्ख्या फिल्ममध्ये. एक पर्टिक्युलर ट्यून आहे निनो रट्टाने जे स्कोर केलं होतं, ती आपल्याला ज्या ज्या वेळेला ती कॅरेक्टर येतं त्या त्यावेळेला ऐकवलं जातं. बट ज्या वेळेला ते फिल्म संपायला येते त्यावेळेला ती एक म्युझिक लावली जाते आणि ज्यावेळेला झॅम्पिनो तिथे जाऊन बघतो तर ती कुठली तरी एक लहान मुलगी ते वाजवत असते आणि ती म्हणते की ही ट्रम्पेट ज्या मुलीची होती ती मेली आता. झॅम्पिनोला ते सहन होत नाही आणि तो दारू पितो खूप आणि समुद्र किनारी जाऊन आरडाओरडा करायला लागतो आणि यू फील फॉर झॅम्पिनो, कारण अख्ख्या फिल्म मध्ये जे खरं झॅम्पिनोचं कॅरेक्टर आहे ते आपल्याला फक्त तेव्हाच दिसतं. तसंच त्याचा एक अजून एक चित्रपट आहे, ला डोल्चे विटा नावाचा एक चित्रपट होता जो माझ्या हिशोबाने फेलिनीचा एक मास्टरपीस आहे, जो 1959-60च्या काळामध्ये आला होता. पास्लोनीने सुद्धा त्या फिल्मचं रायटिंग केलं होतं. पास्लोनी खूप फेमस इटालियन डिरेक्टर होता त्या काळातला. बट त्या पिक्चरची सगळ्यात खासियत ही वाटते की एक सुपरफिशनल ग्लॅमरचं जे वर्ल्ड आहे, यट स्टायलाइज अँड सडक्टिव्ह, 1960s मधलं इटली, त्या चित्रपटामध्ये आपल्याला ते दाखवलं गेलं आहे फेलिनीच्या फिल्म्स थ्रू. बट मेन जी गोष्ट इंटरेस्टिंग मला जी वाटली ते म्हणजे त्या फिल्ममध्ये ती फिल्मला स्टोरीच नाहीये. आय थिंक ती पहिली फिल्म असेल अशी ज्याला एक प्रॉपर स्टोरी नाहीये. फिल्म इज मोर अबाउट एपिसोड. एक सिच्युएशन दुसरी, एक झालं की तिसरा आलं की चौथा. एक माणसाची जर्नी आहे, जो जर्नलिस्ट आहे आणि बेसिकली जो काहीतरी आयडियल बनायचा प्रयत्न करतोय त्या सोसायटीमध्ये. त्या फिल्ममध्ये तो एका कॅरेक्टरला आयडियलाइज करतो, स्टायनर नाव असतं त्याला, जो एक वेल्दी इंटेलेक्च्युअल माणूस असतो. एक हॅपी फॅमिली काय असते बेसिकली, तर त्याला ते बनायचं असतं बट त्याला ते करता येत नसतं. तो जसं त्या स्टायलर सोबत जातो म्हणजे आपल्याला समजतं अच्छा हा याला आयडियलाइज करतोय, बट एक पॉइंट नंतर स्टायलर अशी एक गोष्ट करतो की ज्यामुळं जे मेन कॅरेक्टर असतात त्याचे होपच निघून जातो. तो त्याच्या मुलांना आणि बायकोला मारून टाकतो. तर तुम्ही विचार करा, अख्ख्या फिल्म मध्ये एक कॅरेक्टर आयडलाइज करते कोणाला तरी आणि एंड ऑफ द फिल्म ज्याला तो आयडलाइज करतोय त्यांनी स्वतःच्या बायको आणि मुलांना मारलेले. एक आयडल मॅन म्हणून तो त्या कॅरेक्टरची जर्नी आहे, तो प्रवास तसा आहे. त्याच्याबद्दल ती फिल्म आहे. फिल्म मध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, जसं की सुरुवातीला ज्या वेळेला ते कॅरेक्टर काहीतरी शोधत असतात त्यावेळेला तो एक ब्लॅक कोट ब्लेझर घालून फिरत असतो. ज्यावेळेला ते कॅरेक्टर कम्प्लिटली स्पिरिच्युअल नाही म्हणू शकत, स्पिरिच्युअल खूप मोठा शब्द आहे, बट त्याला आता काहीच नकोय. म्हणजे बेसिकली मी तुम्हाला जसं बोललो की फेलिनीचे कॅरेक्टर नेहमी ते रिअल लाईफ मध्ये कोण आहात हे लपवायचा प्रयत्न करतात. तर ज्या वेळेला ते सगळं त्यांनी सोडलेलं असतं, म्हणजे बेसिकली त्याला आयडलाइज ज्याला तो करत असतो त्याला तो आता आयडलाइज नाही करते. ज्यावेळेला तो सगळं सोडून देतो त्यावेळेला तो व्हाईट कलरचा ब्लेझर घालून येतो. बेसिकली त्या फिल्म लँग्वेजच्या बद्दल जर का त्या पिक्चरचं बोलायचं झालं तर इट्स मोर स्टायलिस्टिक लँग्वेज, बट इट्स मोर अबाउट ऑब्झर्वेशनल लॉजिक. तिथं सुद्धा त्यांनी वापरलं आहे. जास्ती करून 2 शॉट्स किंवा लॉंग शॉट्स वापरले आहेत, कारण त्याला बेसिकली फेलिनीला ते ओव्हरऑल जग जे होतं 1950चं ते दाखवायचं होतं. आणि आर्किटेक्चर
खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं कारण त्या पिक्चरमध्ये. त्यामुळे आय थिंक फेलिनी लॉंग शॉट्स वगैरे भरपूर वापरले आहेत. फेलिनीचा कॅमेरा सुद्धा एका जागी थांबत नाही कधी पण. तो कॅरेक्टर्सला इंटेन्शनली फॉलो करत राहतो. फॉलो करत जातो किंवा मूव्ह करतो कॅरेक्टर सोबत. नाही म्हणजे हा वर्ल्ड सिनेमा हा टॉपिक खूपच मोठा आहे आणि म्हणजे तो काय म्हणतात एका अशा पॉडकास्टमध्ये एका भागामध्ये पूर्णपणे कव्हर होईल मला असं नाही वाटत. नाही, मलाही घरी जायचं आहे आता. त्यामुळे पण एवढं एक आहे की वर्ल्ड सिनेमामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत किंवा बरेचसे असे सिनेमे किंवा बरेचसे असे इंडस्ट्रीज आहेत ज्या आपल्याला अजून माहितीच नाहीत किंवा बघितल्याच नाहीत, पण त्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी चांगल्या आहेत. सो तू फक्त आपण एक शेवटचा तुला एक प्रश्न विचारतो आणि इथेच हा पॉडकास्ट थांबू की जर का कोणाला तरी त्यामध्ये अभ्यास सुरू करायचा आहे वर्ल्ड सिनेमामध्ये, अपार्ट फ्रॉम इंडियन सिनेमा ते सोडून बाहेरचा 3 सिनेमे कुठलेच की जेव्हा पहिले ऍटलिस्ट बघा, की 3 सिनेमांची नावं सांग की हे बघितल्या हे म्हणजे हे सुरुवातीला बघा, हे तुम्हाला झेपतील किंवा जड नाही जाणार. एक चॅपलिनचा सिटी लाईट्स नावाचा पिक्चर आहे. सिटी लाईट्स. बर्सन किंडनचा एक द कॅमेरामॅन नावाचा पिक्चर आहे. आणि म्हणजे असं तिसरा पिक्चर सांगणं खरंच खूप अवघड आहे. बट मला आवारा पिक्चर फार आवडतो राज कपूरचा. हे 3 पिक्चर मी सजेस्ट करेल कोणालाही, त्यांनी बघावे. चालेल, धन्यवाद. तू आज वेळ काढला आणि आला. मला वाटलं होतं तुम्ही म्हणजे पॉडकास्ट मध्ये काहीतरी कॉफी बिफी मागवाल. एकदा आधीच मला वाटलं कोणतरी पोरगी वगैरे माझा पॉडकास्ट घेईल. तुमच्याशी बोलताना मला असं नाही बरोबर आहे, जीवावर आल्यासारखं बोलायला लागते एवढं. म्हणजे असं ते नॅचरली येत नाही माझ्यात. मला विचार करायला लागतो यार काय बोलावं आता काय ना. एखादी सुंदर मुलगी वगैरे असते तर मी लिटरली पुढे येऊन बोलून